मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका चिमणीची आणि हत्तीची. जंगलात एका झाडावर एक चिमणी आणि चिमणा आनंदात राहत होते. या दोघांनी मिळून आपले घरटे झाडाच्या फांदीवर बनवले होते. चिमणीने त्यात अंडी दिली होती. थोड्याच दिवसात त्या अंड्यातून छोटी पिल्ले बाहेर आली. चिमणा चिमणीचा आनंद गगनात मावेनासा झाला. चिमणी घरट्यात बसून पिल्लांची काळजी घ्यायची, तर चिमणा आपल्या पिल्लांसाठी काहीतरी खायला घेऊन यायचा. त्या दोघांच्या संसारात आलेल्या नव्या पाहुण्यांच्या आगमनाने त्यांची कामाची धावपळ खूप वाढली होती. एके दिवशी त्याच जंगलात एक हत्ती आपल्याच मस्तीत फिरत होता. कधी फांदी वाकव, कधी झाडच मुळासकट उपटून टाक, असा धुमाकूळ घालत तो जंगलभर फिरत होता. त्या अवस्थेत त्याला कशाचेही भान नव्हते. नंतर तो चित्कार करत चिमणीचे घरटे असलेल्या झाडापाशी आला. चिमणीचे घरटे असलेली फांदी आपल्या सोंडेने हलवू लागला. चिमणीने चिवचिव करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आपल्याच मस्तीत जोरजोराने फांदी हलवत होता. अखेरीस व्हायचे तेच झाले. फांदी तुटली आणि चिमणीचे घरटे त्या फांदीबरोबर खाली कोसळले. चिमणीची पिल्ले त्या घरट्यातून जमिनीवर पडली आणि मरण पावली. एवढ्यात चिमणा तेथे आला. झाल्या प्रकाराने चिमणा चिमणी हादरून गेले होते. ते जोरजोरात रडत होते. हत्ती अजूनही धुमाकूळ घालत होता. बाजूच्या झाडावरील सुतार पक्षाने हे दृश्य पाहिले. तो चिमणीकडे गेला. त्याने चिमणीला धीर दिला. परत घरटे बांधण्याचा सल्ला दिला. सुतार पक्षी उडत उडत हत्तीपाशी गेला. त्याने आपल्या चोचीने हत्तीच्या कपाळावर प्रहार करताच हत्ती भानावर आला. त्याने हत्तीला झालेला प्रकार सांगितला. हत्तीला आपली चूक समजली. तो सातत्याने चिमणा चिमणीची माफी मागू लागला. सुतार पक्षाने हत्तीला समजावले, आपल्या आनंदासाठी इतरांना दुःख देणे योग्य नाही. हत्तीला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. तर मित्रांनो, आज आपण या गोष्टीतून काय शिकलो बरं? एखादी गोष्ट करण्यापूर्वी विचार करा, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. मग कशी वाटली आजची गोष्ट? गोष्ट आवडली तर तुमचा अभिप्राय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.